नमस्कार. आज आपण साधा सोपा वरण भात कसा बनवायचा ते पाहणार आहोत. करायला सोपा, चवीला म्हणाल तर अप्रतिम. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात. कुकरच्या डब्यामध्ये डाळी घालूयात. इथे मी डाळी कपाने मोजून घेतलेली आहेत. तुम्ही वाटीने मोजून घेऊ शकता. पाव कप तुरीची डाळ, पाव कप मुगाची डाळ, पाव कप मसुराची डाळ घेतलेली आहे. वरण फक्त तुरीची डाळ किंवा फक्त मुगाची डाळ घालून करतात किंवा दोन्ही डाळी मिक्स करून बनवतात. पण अशी मिक्स डाळीचे वरण छान मिळून येतं आणि चवदारही होतं. डाळीमध्ये पाणी घालून स्वच्छ धुवून घेऊयात. पाणी काढून त्याच्यामध्ये दुसरं पाणी ओतायचं आहे. चिमूटभर हिंग, पाव टीस्पून हळद, पाव चमचा मीठ घालून मिक्स करून बाजूला ठेवूयात. दुसऱ्या डब्यामध्ये 1 वाटी तांदूळ घेऊयात. तांदूळ 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचा आहे. तांदूळ धुवून झाल्यानंतर त्याच्यातील पाणी बाजूला काढायचं आहे. एका वाटीला 2 वाटी पाणी मी घालत आहे. चवीनुसार मीठ घालून हाताने विरघळून घेऊयात. भात पातेल्यात शिजत ठेवला की उकळी येऊन मीठ विरघळतं, पण कुकरमध्ये करायचा असला की उकळी येऊन मीठ तिथल्या तिथेच बसते आणि भात आपला खारट लागतो. म्हणून मीठ हाताने हलवून घ्यायचं आहे. आता कुकरच्या डब्याचे स्टँड घेऊन खाली डाळीचा डबा आणि वर भाताचा डबा ठेवायचा आहे. स्टँड कुकरमध्ये ठेवून गॅसच्या मोठ्या आचेवर याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि कुकर पूर्ण थंड करून घ्यायचा आहे. कुकर आपला पूर्ण थंड झालेला आहे. डाळ आपली चांगली मऊ शिजलेली आहे. आता पळीच्या मागच्या बाजूने ही चांगली घोटून घेऊयात. डाळ घोटून झाल्यानंतर आता आपण फोडणी देऊयात. पातेल्यामध्ये 1 पळी तेल घालूयात. तेल चांगलं गरम झाल्यावर पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, चिमूटभर हिंग, ताजी कढीपत्त्याची पाने, 2 चमचे लसूण खोबऱ्याचे वाटण घालून गॅसच्या कमी आचेवर 15 ते 20 सेकंद भाजून घेऊयात. फोडणीचा छान वास सुटलेला आहे. लसूण खोबऱ्याचे वाटण भाजून झाल्यानंतर पाव चमचा हळद घालूया आणि तिची कच्ची चव जाईपर्यंत ती भाजून घेऊयात. हळद आपली चांगली भाजून झालेली आहे. आता जी आपण घोटून ठेवलेली डाळ होती ती याच्यामध्ये ओतूयात. ओतताना चर आवाज आला पाहिजे, म्हणजे फोडणी आपली छान बसते आणि वरण आणखीनच चवदार होतं. डाळ थोडी घट्ट वाटत आहे म्हणून 1 ग्लास याच्यामध्ये गरम पाणी ओतूयात. पाव चमचा गोडा मसाला घालूयात. हलवून बघूयात. जर पाण्याची आवश्यकता असेल तर अवश्य घाला. डाळ शिजवताना आपण मीठ घातलेलं होतं म्हणून थोडंसंच मीठ घालत आहे. वरण आहे म्हटल्यावर कोथिंबीर ही आलीच. भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मंद आचेवर याला खळखळून उकळी आणूयात. वरणाला आपल्या खळखळून उकळी आलेली आहे. भातही आपला छान शिजलेला आहे. कुकरमध्ये केला असला तरी गिजगा झालेला नाही आहे. पाणी योग्य टाकलेलं आहे. भातही आपला तयार झाला आहे. गरम गरम वरण भात, वरून साजूक तुपाची धार, भाजलेला किंवा तळलेला उडदाचा पापड, आवडीचं लोणचं मस्त कॉम्बिनेशन होतं. असा एकदा तरी जेवणाचा मेनू झाला तर स्वर्गाहून चूकच. आजची ही साधी सोपी वरण भाताची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.